इंटिरियरसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की बजेट कसं प्लॅन करायचं. आता तुम्ही नवीन घर घेतलं आहे किंवा त्याचं रेनोव्हेशन करणार असाल, कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला एक ठराविक एक बजेट ठरवावं लागतं की एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं इंटिरियर करायचं आहे. तर तुम्ही जर का नवीन घर घेत असाल ना, तर एक साधारण ॲव्हरेज एक काही रूल्स जर करायचे झाले, थंब रूल्स म्हणू शकतो आपण त्याला, तर एक साधारणपणे 10 ते 25% ही तुमच्या घराची जी काही कॉस्ट असेल तेवढी रक्कम तुम्ही जर इंटिरियरसाठी बाजूला काढून ठेवली तर एक सुटसुटीत आणि एक चांगल्या पद्धतीचं इंटिरियर तुम्हाला करता येऊ शकतं. आता इंटिरियर डिझाईन आणि फर्निचर डिझाईन ह्याच्यातला एक मुख्य फरक आहे. इंटिरियर डिझाईन म्हणजे तुम्ही एखादी जी रूम डिझाईन करता त्या रूममध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी, मग त्याच्यात येणारं फर्निचर, त्याच्यात येणारे लाईट्स, त्याच्यानंतर त्याचे वॉलपेपर्स, पडदे, ह्या सगळ्यानंतर त्या खोलीला एक पूर्णत्व मिळतं. त्याला म्हणतात इंटिरियर डिझाईन. आणि फर्निचर डिझाईनमध्ये फक्त त्या खोलीत येणारं फर्निचर. सो जेव्हा इंटिरियर डिझाईन करतो तेव्हा त्या खोलीला एक खूप सुंदर एक असा एक तुमचा एक टच मिळतो आणि ती खोली एक सगळ्या स्वरूपामध्ये एक पूर्ण खोली अशी होते. म्हणून इंटिरियर डिझाईन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता तुमच्याकडे काही बजेट कन्स्ट्रेंट्स असतील तर जनरली मी सजेस्ट करते की तुम्ही घरामध्ये जितक्या खोल्या असतील त्याच्यातली जे एखादी खोली जर का वापरत नसेल तर ती खोली तुम्ही बाजूला काढून ठेवा. त्या खोलीचं तुम्ही काहीच करू नका, पण जेव्हा केव्हा कराल त्याचं संपूर्ण इंटिरियर्स करा.